मुलाचा अभ्यासात लक्ष नाहीये का? कारण फक्त अभ्यास नाही तर श्रवण दोषही असू शकतो. नमस्कार, मी मनाली, तुमची भाषा विकास मैत्रीण. आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा विषय सांगणार आहे. बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेले असतात की मुलाचा अभ्यासात लक्ष नाही, सतत काय काय असे विचारत असतो, उच्चार स्पष्ट नाहीत, शाळेतून सतत तक्रारी येत असतात, शुद्ध लेखनात खूप साऱ्या चुका करतो. अशा वेळी पालकांना वाटतं मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही, खोड्या करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहेत का की याचं कारण श्रवण दोषही असू शकतो? श्रवण दोष म्हणजे पूर्ण बहिरेपणा असे अजिबात नाही. काही मुलांना काही शब्द स्पष्ट ऐकू येत नाही. मुलाला शिक्षकांचे बोलणे पूर्णपणे ऐकूच आले नाही तर त्याला विषय समजणार कसा? वर्गात इतर मुलांचा आवाज, पंखा, बाहेरचा गोंगाट या सगळ्यांमध्ये शिक्षकांचा आवाज मिसळला जातो. याचा परिणाम फक्त अभ्यासावर नाही तर भाषा विकासावर परिणाम होतो. अशामुळे उच्चारांमध्ये चुका होतात, शब्दसंग्रही कमी राहतो आणि शुद्ध लेखनात वारंवार चुका होतात. त्यामुळे मुलाचा आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. पालकांनी कोणती लक्षणे ओळखावीत? वारंवार शुद्ध लेखनात चुका होणे, शिक्षकांकडून सतत तक्रारी, टीव्हीचा आवाज मोठा ठेवणे, उच्चार स्पष्ट नसणे, हाक मारल्यावर प्रतिसाद न देणे, अशी लक्षणे मुलांमध्ये दिसत असतील तर त्यांना ओरडू नका. सर्वप्रथम श्रवण चाचणी करून घ्या. कारण श्रवण दोष जितक्या लवकर ओळखला जातो तितक्या लवकर आपल्याला योग्य उपचार, श्रवण यंत्र आणि स्पीच थेरपी सुरू करता येते. लक्षात ठेवा, श्रवण दोष ही समस्या नाही तर योग्य वेळी ओळखण्याची गरज आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य श्रवण सेवा आणि स्पीच थेरपी यांच्या मदतीने मुलाचा भाषा विकास, संवाद कौशल्य आणि शैक्षणिक प्रगती नक्की सुधारू शकते. जर तुमच्या मुलामध्ये अशी काही लक्षणे दिसत असतील तर वेळीच श्रवण तपासणी करून घ्या. कारण स्पष्ट ऐकणारे कानच आत्मविश्वासाने बोलणारे यशस्वी भविष्य घडवू शकतात. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, पुणे. धन्यवाद.